सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित संजीवनी प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय बीएड कॉलेज मुक्काम पोस्ट कुरुंद तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शैक्षणिक वर्ष 2024-25 द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमाअंतर्गत मी पडवळ प्रियंका शिवाजी रोल नंबर 76 उद्योजकता विकास या विषयाअंतर्गत उत्पादनाचे विकसन व प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करण्यासाठी इयत्ता 6वी मधील भूगोल या विषयातील ग्रह व त्यांची माहिती हा घटक अभ्यासणार आहोत। ही आहे आपली सूर्यमाला। सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे हे ग्रह आहेत। या सूर्यमालेमध्ये बुध हा पहिल्या क्रमांकावर फिरत असून शुक्र हा दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी हा ग्रह असून चौथ्या क्रमांकावर मंगळ तर 5व्या क्रमांकावर गुरु हा ग्रह आहे। 6व्या क्रमांकावर शनी आणि 7व्या क्रमांकावर युरेनस असून 8व्या क्रमांकावर नेपच्यून हा ग्रह आहे। अशा प्रकारे सूर्य हा एक तारा आणि त्याभोवती फिरणारे हे 8 ग्रह आहेत। आता आपण या 8 ग्रहांची माहिती सविस्तरपणे पाहूयात। बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे। सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो। या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात। हा सर्वात वेगवान ग्रह आहे। शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे। सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो। शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो। शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे। पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे। पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही। पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे। या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात। मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे। मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात। मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मान्स आहे। गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु। गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे। गुरु हा ग्रह आकाराने प्रचंड मोठा असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो। गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही म्हणतात। शनी सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे। शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती कडी आहे। त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे। समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर चक्क तो तरंगू शकेल। युरेनस सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे। या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही। युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो। नेपच्यून सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे। नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो। या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात।
अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वीतील भूगोल या विषयातील सूर्यमालेतील ग्रह व त्यांची माहिती या घटकात सूर्याभोवती फिरणारे ग्रह कोणते, सूर्यमालेतील ग्रहांचे स्थान कसे आहे, सूर्यमालेतील सर्वात लहान व सर्वात मोठा ग्रह कोणता, जीवसृष्टी असलेला ग्रह कोणता, या सर्वांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अभ्यासली आहे. धन्यवाद.